पहिला षटक टाकण्यासाठी गोलंदाज राजेश एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन उतुंग असा फटका लॉंग लॉंग आणि चांगला झेल घेतलेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट. थोडं श्रम लागलं नाही म्हणावं लागेल, कारण बरोबर त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झालेला आहे. पहिला मोहरा टिपलेला आहे तो इथे करावे संघाचा आणि त्याचबरोबर त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा खेळाडू येतोय तो कुंदन देवीदास. दिनेश पाटील यांच्याकडून करावे विनय यांना 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार ठोकल्यावर षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं विनय यांना. काल 1000 रुपये फटकावलेले आणि 1 बाउन्स चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग लॉंग ऑन 2 धावा मला वाटतं पूर्ण केलेला आहे. चांगला फटका विनय यांचा. ॲडमिरल श्री PC पाटील साहेब यांचं इथे आगमन होतंय. संस्थापक अध्यक्ष ज्ञान विकास संस्था ॲडव्होकेट PC पाटील साहेब, तसेच गजाननजी पाटील साहेब यांचं इथे आगमन. माजी संस्थापक अध्यक्ष ज्ञान विकास संस्था श्री PC पाटील साहेब, ॲडव्होकेट PC पाटील साहेब. सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं इथे हार्दिक स्वागत मंडळातर्फे. आणि चांगली बॉलिंग, निर्धाव चेंडू आणि 4 चेंडू झाले आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. चांगला फटका लॉंग ऑफला जाणारा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स आणि दुसरी धाव घेताना एकच धाव. चांगली बॉलिंग राजेश यांची, एक अष्टपैलू खेळाडू. सर्व पाहुण्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवर आलेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन उतुंग असा फटका लॉंग लॉंगला आणि जनार्दन आहेत तिथे. एक तटस्थ असे क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग जनार्दन यांची आणि चांगली बॉलिंग राजेश यांची आणि षटक संपलेलं आहे. वॉट अ बॉलिंग, वॉट अ षटक. धावसंख्या नक्कीच इथे आपल्याला एक खास करून पाहावं लागेल. संध्याकाळची वेळ झालेली आहे, सावल्या रुंदावलेल्या आहेत आणि आपण ही देवदास मडवीजी आणि त्याचाच फायदा इथे बॉलिंग साईडला पाहायला मिळतो. दुसरं षटक टाकण्यासाठी येतात. लवकरात लवकर सामना चालू करा, कारण फायनलचा सामना इथे आपल्याला खेळवायचा आहे. तो पण 3 ओव्हरचा खेळायचा. बघूया राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन गोकुल. दुसरं षटक 3 षटकांचा सामना. वॉटर क्रिकेट कोपरगाव गाव नगरीत भूमिपुत्र ग्राउंडवर लॉंग लॉंगला जाणारा चेंडू. या चेंडूवर 1 धाव पूर्ण केलेले, दुसरी धाव पण पूर्ण झालेले आहे. चांगली रनिंग द बिटवीन निशिकांत आणि विनय. करावे 40+ वर्सेस कुंदन खारीगाव वर्सेस करावे. दोन्ही बलाढ्य संघ नवी मुंबई मास्टर कप अंतर्गत भूमिपुत्र ग्राउंडवर चाललेला हा सामना. 3 षटकांचा सामना. स्ट्रेट ड्राईव्ह 1 बाउन्स आणि बाउंड्री. वॉट अ शॉट, वॉट अ क्रिकेट. धावसंख्या झालेले
चांगलं बक्षिसांचं आयोजन 3 दिवसाचा हा क्रिकेटचा सोहळा कोपरखणे गाव नगरीत भूमिपुत्र ग्राउंडवर सेक्टर 23 शान ही कोपरखणे गाव नगरीची नवी मुंबईची शान. बघूया 2 चेंडू झालेत आणि तिसरा चेंडू राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन कुंदन चांगली फलंदाजी करताना चौकारा सहित. बघूया राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला ब्लॉक होल चेंडू चांगली बॉलिंग या चेंडूवर. तिसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला जाणारा चेंडू. या चेंडूवर 1 धाव 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन निशिकांत आणि कुंदन. करावे 40+ संघातर्फे चांगली रनिंग बिटवीन आणि चांगली बॉलिंग खारेगाव 40+ संघाकडून गोकुल यांची. आणि 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार. कुंदन तयार गोकुल तयार. बघूया राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन वॉट अ क्रिकेट. उत्तुंग असा फटका लॉंगला आणि चांगला झेल राजेश यांचा. चांगली फिल्डिंग राजेश यांची. एक अष्टपैलू खेळाडू स्वतः खारेगाव 40+ संघाचे चांगले खेळाडू आहेत. राजेश चांगला फटका कुंदन यांचा. पण दोन चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक चालू आहे. 3 षटकांचा सामना आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत प्रसाद. एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई करावे 40+ संघाकडून. 2 बलाढ्य संघ. कुठल्या क्षणी कोण हरेल कोण जिंकेल सांगता येत नाही. T20 सारखे सामने तुम्हाला इथं बघायला भेटणार आहेत. पैसा वसूल सामना सेमीफायनलचा सामना. दुसरा सामना आहे सेमीफायनलचा. पहिला सेमीफायनलचा सामना नेरुल 40+ संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल नेरुल 40+ संघाचं. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. 5वा चेंडू गोकुल यांचा. बघूया चांगला चेंडू निर्धाव चेंडू. चांगली विकेट किपिंग किशोर पाटील यांची. एक अष्टपैलू खेळाडू खारेगाव 40+ संघाकडून आणि चांगली बॉलिंग गोकुल यांची. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झालेले 11. उत्तुंग असा फटका आणि राजेश आहेत तिथे आणि चांगला झेल. सेम शॉट सेम कॅच. वॉट अ फिल्डिंग. आणि 2 षटकं संपलेले आहेत. मला वाटतं 2 षटकानंतर धावसंख्या झालेले 11. आणि पुढच्या शेवटच्या षटकातलं समालोचन करणारे आमचे सन्माननीय प्रभाकर पाटील एक्सपर्ट कॉमेंटेटर नवी मुंबई. थँक्यू देवदासजी मढवी. 11 धावा फळकावर लागलेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका पाठोपाठ एक गडी मात्र बाद होताना दिसतोय तो संघाचे. आणि खरोखरच मोठा हादरा म्हणावा लागेल इथे करावे संघाला. 4 खंदेवीर त्यांचे मात्र डगआउटमध्ये येऊन विसावलेले आहेत. आणि आपण पाहू शकतो आता मात्र येणाऱ्या या शेवटच्या ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय संघ ते बघायचं आहे. आता मात्र येतोय तो एक अटॅकिंग बॅट्समन वैभव तांडेल खेळण्यासाठी येतोय. आणि आता मात्र कोण बॅट्समन आता निशिकांत राईट आर्म राउंड विकेट टू निशिकांत. This time he just pulled that ball toward the fine leg revision. Ball traveling over the boundary line for 4 and good looking shot it is. क्या बात है. देख लिया उन्होंने परख लिया. गेंद थी लेग स्टंप के बाहर उसे दिशा दे दी खाली. कोई भी बड़ा शॉट खेलने की प्रयास नहीं किया. उसे टाइमिंग शॉट मारा. टाइमिंग शॉट के साथ साथ में उन्होंने 4 रन वसूल कर दिए. इस 4 रन के साथ में स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर है 15 के स्कोर के ऊपर. ये पहला चौका उनके बल्ले से, लेकिन जितना भी स्कोर हुआ है वो कुंदन ने बनाए थे 11 रन और पहला चौका यानी कि 15 रन अभी तक मुकम्मल किए. फिर से तैयार है ये गेंद. इसे रिवर्स शॉट खेलना चाहते थे लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद और गेंद हाथों से निसटती हुई चली गई वहां पे. और इसी के साथ में ये 1 रन. इस शॉट ने हमें याद दिला दी ग्लेन मैक्सवेल की. जो खिलाड़ी है ग्लेन मैक्सवेल ऑस्ट्रेलिया के, जिस तरह की बल्लेबाजी करते हैं उसी तरह की बल्लेबाजी हमारे इंडियन क्रिकेटर युवा क्रिकेटर सूर्य कुमार यादव खेलते हैं. 360 डिग्री के अंदर वो बैटिंग करते हैं. राजेश की गेंद राइट आर्म राउंड विकेट की गेंद और इसे आउटसाइड ऑफ स्टंप की गेंद को माना चाहते थे लेकिन अंपायर का इशारा आता हुआ हमारी तरफ. वाइड तो करार कर दिया है लेकिन
ये 4 रन चली गई, 4 चौके के लिए गेंद चली गई, 4 रन क्रॉस किया, बाउंड्री लाइन बॉल पार चली गई और इसी के साथ में 5 रन के साथ में स्कोर आगे बढ़ता हुआ 21 का स्कोर होता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर। 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आर ऑन द बोर्ड एंड वंस अगेन Janardhan is on bowling mark. He will bowl from the pavilion end, right arm round, a wicket this ball. Yes, he wanted to hammer that ball. Ball taken edge of the bat and it was into the no man's land. No damage done at all. Once again 22 runs are on the board. 22 धावा आतापर्यंत फळकावर लागलेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निशिकांत आणि वैभव खेळताना दिसत आहेत क्रीजवर. आता मात्र निशिकांत सज्ज होतं खेळण्यासाठी. जनार्दन टू निशिकांत. इथे दोरका शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, जनार्दन प्रयत्न करतो घेण्याचा, नोमॅन लाईन मध्ये पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दरम्यान मात्र पोहोचू शकला नाही तो निशिकांत. त्याचबरोबर मात्र बाद होऊन परत डगआउट मध्ये यायला लागेल. 23 धावा फळकावर लागल्यात आतापर्यंत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणाऱ्या या इनिंग मधले. बॅट्समनला माझी विनंती आहे, लवकर जरा जायचं क्रीजकडे, धावत जा कृपया. थोडासा स्पीड वाढवायचा, थोडासा. येस. आणि आपण बघू शकताय एक ह्या मैदानावर सावल्या रुंदावताना दिसत आहेत. झाडांची सावली मात्र इथे कंप्लीट इथे पिचवर पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर नवीन फलंदाजीसाठी येताना दिसतोय तो निलेश. ज्या निलेशने 2 कॅचेस घेतल्या होत्या बाउंड्री लाईनवर, तिथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, तोच निलेश आता मात्र येताना दिसतोय. महेंद्रा राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार. स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनकडे. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बरोबर बाजूला फील्ड करतोय, थ्रो करतोय. दरम्यान पात्र 3ऱ्या धावेसाठी येताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. आणि बघता खरोखरच एक 3री धाव, जिथे 2 धावा तिथे 3 धावा घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते वैभव आणि महेंद्र याला. आपण पाहू शकता शेवटचा चेंडू असणार ह्या इनिंग मधला. 26 धावा आतापर्यंत फळकावर लागलेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये बरोबर 30 धावा केल्या होत्या. इथे मात्र बघूया, इथे दोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होता है 2 क्षेत्ररक्षक बरोबर मधोमध, दोनों को चीरती हुई गेंद निकल गई बाउंड्री के बाहर. 4 रन के लिए. क्या बात है, लवली शॉट. इट वाज अ टाइमिंग शॉट इनटू द 2 बिल्डर्स आर देयर एंड बॉल क्रॉस ओवर फॉर द बाउंड्री लाइन फॉर 4 रन. गुड लुकिंग शॉट इट इज. और वैभव का जिस तरह से मैं आपको वर्णन कर रहा था उसी तरह का शॉट उन्होंने दिया है और इस शॉट के साथ में अब 30 रन यहाँ मुकम्मल किए. एक कोइंसिडेंस आप देख सकते हैं, पहले सेमीफाइनल में इसी तरह का 30 रन बनाए थे. अब देखना है कि 31 का जो टारगेट रखा है उस टारगेट को कहाँ तक लेके जाते हैं, कहाँ तक पूरा करते हैं या नहीं करते, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. लेकिन क्रिकेट तो बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है. आखिरी ओवर में 19 रन मुकम्मल किए. क्या बात है, बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पे देखने को मिला जो करावे की टीम की तरफ से, यानी कि जो टीम बैकफुट पर गई थी उस टीम को आगे बढ़ाते हुए वहाँ पे. हॅलो, धन्यवाद सर. सन्माननीय आदरणीय शिवराम परशुराम पाटील साहेब यांचं आगमन झालेलं. वेलकम सर, स्वागत आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या तिन्ही विभागात मात्र आपलं वर्चस्व गाजवत असतात नेहमीच आणि मात्र चांगलं सहकार्य लाभवत असतात असे आदरणीय शिवरामजी परशुराम पाटील साहेब. वेलकम सर, स्वागत पुन्हा एकदा 40+ मास्टर कपमध्ये. कोपरखैरणे विभागातील ह्या मालिका आहेत. विभागातून स्वर्गीय दीनानाथ बलराम पाटील स्मरणार्थ स्मृती शीर्षक समाधान मित्रमंडळ आणि कोपरखैरणे गावातील सर्व क्रिकेट संघाने आयोजित केलेली ही मालिका आहे. वर्ष 27वे आहे आणि या 27व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण पाहतात लढत सेमीफायनलची. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जुळतील प्रभाकरजी आणि त्यांच्यासोबत मिरजकरजी. वेलकम. थँक्यू भूपेश. आणि आपण पाहू शकतो आता 30 धावा आणि 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जिंकण्यासाठी इथे करावे संघाने. कृपया लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं, मीटिंग करू नका, कारण फायनल मॅच याच्यानंतर खेळायची आहे. खारीगाव संघाला विनंती असणार आहे की आपले 2 फलंदाज पाठवायचे. आणि आत्ताच माझ्याबरोबर जोडलेले ते माझे मित्र, माझे सहकारी
प्रकाश मिरजकर पहिली करतो चालेल ना पहिली करतो करू 31 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे 18 चेंडू 31 धावा 18 गेंदे 31 की दरकार जीत के लिए बहुत ही बढ़िया क्रिकेट देखने को मिल रहा है यहाँ पे जहाँ तक देखा जाए कि क्रिकेट में पहले 2 ओवर में बैकफुट पर थी इंग्लिश We can see that 18 deliveries are left and 31 runs are required to win this match. Two teams are there, Karave and Kopakerne. I'm sorry, Karave and Karigao. Please begin to start now and first over will be start within a few seconds and my friend is here, Mr. Prakash Miratkar is with me. He will give the commentary for the first over of the inning. धन्यवाद प्रभाकर सर. तर पुन्हा एकदा या भूमिपुत्र मैदानावरती मी प्रकाश मिरजकर तुमचं सर्वांचं या स्पर्धेला उपस्थित खेळाडूंचं या मंचावर उपस्थित मान्यवरांचं आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं या कोपरखर्णे गावच्या नकशकांत नटलेल्या सर्वांग सुंदर मैदानावरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर सामना सुरू होतोय. जिंकण्यासाठी लक्ष्य आहे ते 31 धावांचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रमोद. पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप त्याला टॅप केलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर येतोय सीमारेषेवरून फील्ड करतोय आणि सुरेख चेंडू फेक येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु मागे परतावं लागतंय ती विजयला आणि अशा प्रकारे आपलं खातं उघडलं खारेगाव संघाने. बिनबाद 1 अशी धावसंख्या 31 धावांचं लक्ष्य निर्धारित 3 षटकांचा हा सामना आहे. सेमीफायनलची ही लढत आहे खारेगाव आणि करावे या संघामध्ये. सलामीची जोडी किशोर पाटील आणि विजय. तर विजय आता मात्र आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन खातं उघडलंय खारेगाव संघाने. और हम देख सकते हैं लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन इज देयर. जब जब लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन आता है तो फील्डर्स को जो है बड़ा कठिन समय होता है क्योंकि उनको भागना पड़ता है दोनों तरफ भागना पड़ता है. बिलकुल ठीक कहा आपने. हा चेंडू लेफ्ट नंबरचा चेंडूला भिरकावलाय तो फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू फील्ड होतोय आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. इथे चांगली फिल्डिंग आहे इथे करावे संघाची. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वरती. बिनबाद 2 अशी धावसंख्या प्रत्येक षटकामागे 10 पेक्षा जास्त धावांची सरासरी राखायची आहे ती खारेगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आमचे स्कोरर आम्हाला इथे सांगतायत. षटकातला तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज प्रमोद. ब्लॉक मध्ये चेंडूला खणून काढलाय. चांगला शॉट इथं पाहायला मिळतोय परंतु लॉंग ऑन वर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते वैभवचं सुरेख फिल्डिंग एका धावेवर रोखलंय. अत्यंत मजेदार क्रिकेट इथे रंगतदार क्रिकेट पाहायला मिळतंय या मैदानावरती. करावे संघ हा एक उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग असलेला संघ आहे. तितकीच चांगली गोलंदाजी देखील या संघाची आहे. आता मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड. पहिला विकेट तंबूमध्ये परततोय या डीजे. थँक्यू.
तर आतापर्यंत पहिल्या षटकातले 4 चेंडू झालेत. धावसंख्या आहे 1 गडी बाद 3 धावा. जिंकण्यासाठी लक्ष आहे 31 धावांचं. आतापासूनच आक्रमण करावं लागेल खारेगाव संघाला, कारण खारेगाव संघ हा एक मजबूत फलंदाजी असलेला संघ आहे. आणि आता मात्र येतोय खेळपट्टीवरती आक्रमक फलंदाज खारेगाव संघाचा जनार्दन. स्ट्राईक येतोय जनार्दन उर्फ जना. बघूया जनार्दन आणि किशोर पाटील यांच्यावरती प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे हा सामना पुढे नेण्याची, धावसंख्या 31 पार करण्याची. बघूया 31 टू विन. 3 षटकांचा हा सामना एकूण. फिल्डिंगमध्ये आपण पाहतोय सीमारेषेवरती फिल्डर ऑन साईडला 5 फिल्डर आहेत. फुटा चेंडू इथे चेंडू काढलाय तो कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेने गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. कधी कुठे कसा ह्या चौकार आणि धावसंख्या 7 वर पोहोचते. 7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 7 धावा. प्रत्येक षटकामागे 10 धावा तरी किमान पाहिजेत सुरुवातीला. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज प्रमोद. थोडं खेळामध्ये वेग वाढवायचा आहे खेळाचा. विनंती आहे करावे संघाला. अजून आपल्याला अंतिम सामना खेळायचा आहे. जना तयार. शेवटचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये. इथे मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनला. चांगला बॅकअप मिळतंय त्याला, परंतु सुंदर फिल्डिंग इथे आपण पाहतोय. एकच धाव घेण्याची संधी मिळते. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 वर पोचली. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता. तर षटका मागे आता मात्र आस्किंग रेट हा जवळपास 12चा झालेला आहे. बघूया काय होतंय. दुसऱ्या षटकामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होतंय. माझे सहकारी मित्र मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये समालोचन करणारे प्रभाकर पाटील इथे आहेत. यानंतर आपण त्यांचा आवाज ऐकूया. या प्रभाकर सर. थैंक यू प्रकाश. और क्या लाजवाब गेंद यहाँ पे देखने को मिल रही है. क्या लाजवाब गेम है ये. 12 गेंदे है और 22 की दरकार जीत के लिए. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 23 I'm sorry 23 to win. Kundan, right arm over the wicket from the pavilion, and this ball, you hammered that ball taken the edge of the bat and going toward the square extra cover revision. Fielder coming from the boundary line and he pick up and throw toward the ball, and but meanwhile they are completing 1 runs. With this 1 run now equation are changing. 11 deliveries are there and 22 runs are required to win this match. What a good match it is. What a tough fight match. I can say that both teams have equal chance to win this match. Once again, right arm out wicket. Kundan to Kishore. It was too much outside the off stump, and umpire declaring that this is a wide ball. Ball was pitching outside the off stump, and it was going away from the batsman, and once again wide declared by the umpire. I can say that in this 3 overs match, if you are giving wide and no ball, it will be very very effect on your bowling. Once again, right arm over the wicket. This time he hammered that ball coming with the carpet toward the long on revision. Fielder coming toward the balls, and he pick up and throw toward. Once again, they cross over for the 1 run. With this ball, 11 runs are there on the board, and 20 runs are required to win this match in this 10 deliveries. 10 गेंदें शेष है, 20 की दरकार. ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, टू मच आउटसाइड द ऑफ स्टंप. Batsmen are looking toward the ball, and it was going toward the wicketkeeper hands, and wicketkeeper gathered that ball. No damage done at all. No runs had 1 run is there with this wide. मैंने पहले भी कहा था, अगर आप नो बॉल और वाइड देते तो आपको उसका भुगतान देना पड़ेगा. फिर से तैयार है कुंदन अपनी बॉलिंग मार के ऊपर. राइट मोदी विकेट हमारी पेवेलियन की तरफ से. ये गेंद, इस गेंद को उठा दिया है. देखना है लॉन्ग ऑन की दिशा में गेंद आ रही है. वहां पे बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे देखने को मिली है. करावे की टीम की तरफ से ये खिलाड़ी है
और इसी के साथ में बहुत ही अच्छा कैच, क्या कह सकते हैं इस कैच के बारे में और एक गेंद के बारे में प्रकाश जी? प्रभाकरजी कॅच तर चांगला होताच, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. त्याने परफेक्टली जाळ्यात पकडले. जनासारखा एक आक्रमक फलंदाज जो घातक ठरू शकला असता त्याला बाद करण्यात यश मिळवले. कौतुक गोलंदाजाचं नक्कीच करावं लागेल. परंतु एक सांगू इच्छितो, नरेश दादा गौरी यांचा हा खारेगाव संघ आहे, झुंजार संघ आहे. गेल्या या आपल्या 4 स्पर्धामध्ये त्यांनी चांगली कामगिरी नोंदवली. एक कप देखील त्यांनी जिंकलेला आहे. तर नरेशदादा गौरी हे निश्चितच त्यांच्या पाठीशी असतात नेहमीच्या संघाच्या. नुकतीच नरेशदादा गौरी यांची ठाणे क्रिकेट अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि नक्कीच आम्ही या मंचावरून त्यांचं यासाठी अभिनंदन करतो. तसंच हा संघ जर आपण पाहिला तर 51 असे चांगले फलंदाज, स्कोर 9 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतोय. जी हाँ, सही फरमाया प्रकाश जी आपने. बहुत बड़ी टीम है लेकिन देखना है किस तरह से गेंद खेलते हैं. राइट आर्म वो विकेट फिर से हमारी तरफ से ये गेंद, ओ इसे मार दिया. देखना है गेंद आ रही यहाँ पे लॉन्ग ऑफ की दिशा में, क्षेत्ररक्षक आ रहे हैं आगे. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. इसी के साथ में अब देखना है कि 8 गेंदें और 18 की दरकार है जीत के लिए. 8 गेंदें 18 की दरकार. बहुत ही बड़ा संघर्षपूर्ण क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है. आक्रामक क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है. सामने है किशोर, अटैकिंग बैट्समैन, डैशिंग डायनामाइट बैट्समैन है जिनके पास क्षमता है बड़ा छक्के चौके मारने की. राइट आर्म विकेट ये गेंद, ओ इसे घुमा दिया है. यहाँ पे देखना है लेकिन सीधी दास्तानों में फील्डर के, और इसी के साथ में एक बड़ा खिलाड़ी परास्त होके पेवेलियन की दिशा में आना पड़ेगा उनको. काफी अच्छी शॉट्स थी, पैरेलल शॉट थी, लेकिन हवा में नमी के कारण गेंद अभी ट्रैवल नहीं हो रही है, वो बाउंड्री लाइन क्रॉस कर नहीं पाई है और सीधी गेंद चली गई वहां पे फील्डर के पास और कोई भी गलती नहीं वहां फील्डर की तरफ से. और इसी के साथ में एक बड़ा खिलाड़ी किशोर आउट होके फिर से डगआउट की दिशा में. प्रभाकरजी संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू जात नाही. किती मोठा शॉट मारला, ताकद लावली तरी चेंडू तितकासा जसा सुरुवातीला जातो तसा जात नाही. तर त्याचा इथे परिणाम मात्र पाहायला मिळतोय खारेगाव संघाला. 2 फलंदाज लागोपाठ तंबूत परतले, दोन्ही आक्रमक फलंदाज खारेगाव संघाचे. आणि स्थिती अशी आहे सामन्यामध्ये की आक्रमण करण्याशिवाय, मोठे शॉट खेळण्याशिवाय पर्याय नाही खारेगाव संघाकडे. तर जी हाँ, आपने सही फरमाया. 3 ओवर की मैच है. 3 ओवर के अंदर अगर आप 1-2 निकालते हैं तो आप जीत नहीं पाओगे. चौके छक्के की आवश्यकता होती है अगर आपको मैच जीतनी है तो. 7 गेंदें 18 की दरकार. बहुत ही बड़ा संघर्षपूर्ण क्रिकेट. राइट आर्म विकेट गेंद, ओ इसे घुमा दिया है. गेंद आ रही यहाँ पे कवर और एक्स्ट्रा कवर के बीचों बीच. 2 फील्डर वहां पे जा चुके हैं, फील्ड किया है, थ्रो किया है बॉलर के दास्तानों में, लेकिन तब तक बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिला. इसी के साथ में 2 रन पूरे मुकम्मल किए. इसी के साथ में अब 6 गेंदें और 16 की दरकार है जीत के लिए. काफी अच्छा क्रिकेट होने जा रहा है यहाँ पे. देखने लायक क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है. भूमिपुत्र क्रीड़ांगन यहाँ पे कोपर खेलने के मैदान के ऊपर. और इसी के साथ में अब 6 गेंदें 16 की दरकार. दोनों टीमों के पास बराबर का इक्वल चांस है. अगर एक चौका और छक्का आ जाता है तो सामना जो है मैच दोनों तरफ घूम सकता है, कोई भी जीत सकता है. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. नोबडी कैन प्रेडिक्ट अबाउट द क्रिकेट. हम हमेशा कहते हैं क्रिकेट इज अ वेरी इंटरेस्टिंग गेम. इसीलिए ये गेम को देखने बड़ी तादाद में लोग क्यों आते हैं, क्योंकि इस गेम के अंदर आखिरी गेंद तक कोई भी अनुमान नहीं लगा सकता है कि कौन जीतेगा. वो देखना है. अब यहाँ पे इस सेमीफाइनल, दूसरी सेमीफाइनल का आखिरी ओवर आ रहे हैं मेरे साथी कमेंटेटर. अगला आवाज होगा आपके सामने प्रकाश मिरजकर का. धन्यवाद प्रभाकरजी. तर इथे आपण पाहतोय 6 चेंडू आणि 16 धावांची अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता. जर 2 मोठे फटके लागले तर नक्कीच इथे सामन्यामध्ये परिवर्तन करू शकतो, पुनरागमन करू शकतो खारेगाव संघ. सध्या तरी पारडा थोडंसं वरचढ दिसतंय ते करावे संघाचं. बघूया काय होतंय. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आलाय तो विजय. बघूया 6 चेंडू 16 धावा. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता या षटकामध्ये खारेगाव संघाला. पहिलाच फटका चेंडूला फिरकावलाय. व्हॉट अ टॅलेंट. षटकार या डीजे. तर प्रभाकरजी या षटकाराबद्दल तुमचं. क्या बात है, बहुत ही बहुत ही बढ़िया शॉट, देखने लायक शॉट.
आंखों आंखों में इशारा करते हुए उन्होंने गेंद को सामने रखे मद्देनजर रखते हुए, क्या बात है, क्या बात है, लवली शॉट उन्होंने खेल दिया है। जो पैर के ऊपर गेंद थी उसे आराम के साथ में स्क्वेअर लेग की दिशा में घुमा दिया। पुढचा चेंडू, फुटा चेंडू परत बघायचा आहे. इथे मात्र चांगलं टायमिंग आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, बघूया. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि याबरोबरच चेंडू फेक येते तोपर्यंत 2 धावा मात्र इथे मिळत आहेत. नक्कीच इथे आता मात्र प्रभाकर सर Yes. स्कोर आपण सांगूया. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आपण पाहू शकता इथे सर्टन चौका होता, 4 धावा होत्या, परंतु शेवटच्या क्षणी मात्र फिल्डर तिथे बॅकअप करताना दिसत होता. इथे क्रिकेटमध्ये मात्र असंच असतं, ज्या वेळेला पुढे क्षेत्ररक्षक असतो त्याला पाठीमागून बॅकअप करणं गरजेचं असतं. इथे 2 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. खरोखरच चांगलं क्षेत्र. नक्कीच 4 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू, आता मात्र चांगला चेंडू खालून काढला, चेंडूला कॉर्नरच्या दिशेने चप्पल क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि इथे मात्र फलंदाज थोडासा धोक्याच्या दिशेने आणि बाद होतोय. इथे मात्र खरोखरच दुसरी रन घेण्याचा प्रयत्न होता. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की निरुळ संघाने जिथे 1 धाव होती तिथे 2-2 धावा परिवर्तित केल्या होत्या. इथे मात्र तेच करायला पाहिजे होतं, कारण दुसरा जो बॅट्समन आहे आता नॉन स्ट्रायकरला, त्याची बॅट मात्र तळपल्यासारखी वाटत होती. नितेश खरोखरच एक चांगली बॅटिंग करताना एक षटकार त्यांनी मारला होता. त्यामुळं इथे त्यांना तो दुसरा रन घेणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र दुसरा रन घेऊ शकले नाहीत. पुन्हा परत जाताना मात्र तो आऊट झालेला, रन आऊट झालेला आहे. तर नेहरू संघाचे कर्णधार आपण इथे लवकरात लवकर यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या इथे मंचावर यायचं आहे. नेहरू संघाचे कर्णधार. तर आता मात्र स्थिती सामन्यामध्ये 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय. अजूनही कुठला संघ जिंकेल हे निश्चित सांगता येत नाही. बघायचं आहे सर्व प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावरती. 3 चेंडू आणि 7 धावा. एखादा मोठा फटका घातक ठरू शकतो करावे संघाला. इथे मात्र चेंडू उचललाय, बघायचं आहे 1 बाउन्स, चेंडू सीमारेषे बाहेर. आधीच म्हटलं होतं खारेगाव संघ अतिशय झुंजार वृत्तीचा संघ आहे, शेवटपर्यंत हार मारणारा हा संघ नाही. नक्कीच खरोखरच. आणि एक शॉट पण काय लाजवाब शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा होता, डगआउटमध्ये इनसाइड आउट त्यांनी जो शॉट खेळलेला आहे तो खरोखरच एक वाखाणण्यासारखा. 2 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच बघूया, अजूनही काही सांगता येत नाही, बघायचं आहे. हो, सुंदर चेंडू, इथे क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉल. आणि पुन्हा एकदा पारड वर खाली होतंय सामन्याचं. प्रभाकरजी 1 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच खरोखरच कधी करावे संघाकडे तर कधी खारीगाव संघाकडे असं आपल्याला पाहायला मिळतंय. जो पारडं मात्र दोघांकडे फिरताना दिसत होतं. तेच मी मगाशी म्हटलं होतं, शेवटचा चेंडू टाकेपर्यंत काही अनुमान लावू शकत नाही आहे. कोण जिंकेल त्याचं मात्र एक अंदाज काढू शकत नाही. इथे मात्र 1 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता असणार जिंकण्यासाठी. खरोखरच मोठा अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. 1 चेंडू महत्त्वाचा असतो या लिमिटेड ओव्हरमध्ये, ते आपल्याला पाहायला मिळतं. हा जो चेंडू होता, ह्या चेंडूवर मात्र त्याला जर का 1 सिंगल जरी काढली असती तरीही सामन्यामध्ये रंगत होती, परंतु इथे मात्र एक मोठा फटका मारावा लागेल. चौकाराची प्रभाकरजी इथे जरी एखादा वाईड बॉल जरी पडला हा शेवटचा चेंडू टाकताना तरी देखील मोठी रंगत येणार आहे. आणि एखादा मोठा फटका लागला, जर तरला अंतर असता, आपण नेहमीच म्हणतो त्या पद्धतीत क्रिकेटमध्ये मध्ये काय होईल त्याचं आपल्याला अनुमान करू शकत नाही, त्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही. परंतु बघूया क्रिकेट, बघूया मजेशीर गेम आहे तो, आणि तेच बघूया काय होतं. नक्कीच दबाव जेवढा फलंदाजावर तेवढाच गोलंदाजावर देखील असणार आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. लोअर फुल टॉस, बघायचा आहे. पहिली धाव पळून काढली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव मिळेल काय बघायचं आहे. त्याने आणि इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न, निकराची झुंज दिली ती खारेगाव संघाने. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. टॉस साठी या लवकरात लवकर.
तर लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे नेहरू संघाचे कर्णधार आणि हॅलो मिरजकर सर, थँक्यू सो मच. 2 षटकांची लढत असेल. 2 दिग्गज समालोचक आपल्यासोबत जुडतील. CM सर आणि सँडी सर, वेलकम सर, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. या, थँक्यू. मोठी लढत आहे, अटीतटीची लढत आहे. 40+ मास्टर कप ग्रुप कोपरखेडणे यांच्या वतीने समाधान मित्र मंडळ व कोपरखेडणे गावातील सर्व क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय दीनानाथ बलराम पाटील स्मरणार्थ स्मृती चषक वर्ष 27व्या मर्यादित षटकांच्या लढतीमध्ये आत्तापर्यंत आपण पाहत आलेला आहेत. सेमीफायनलची लढत आता पाहणार आहोत. फायनलची लढत भूमिपुत्र मैदान आणि भूमिपुत्र मैदानावर 2 भूमिपुत्र. या मैदानाची रूपरेखा, या मैदानावर काय घटना घडणार आहेत या जरूर आपल्यापर्यंत पोहोचवतील. पुनश्च एकदा मी रजा घेतो आपल्यासोबत. गुपेश मात्र, थँक्यू सो मच.